हाय, हॅलो, नमस्कार सगळ्यांचं नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत आहे. कशा आहात सर्वजण? तर आज ना केरळच्या पद्धतीचं जेवण बनवलं होतं. मोठा भात आणि फणसाच्या बियांची भाजी. तर ना हे जेवण बनवायचं असेल तर ना भरपूर असा वेळ जातो. आणि असं जेवण केलं की मग केळीच्या पानावरती जेवायला आवडतं. त्यामुळे मग केळीची पानं पण कट करून आणून ठेवली होती. तर सकाळीच म्हणजे लवकरच करायला घालते. सकाळचा नाश्ता वगैरे आवरून झाला की म्हणजे मुलं असा भात केला ना तर मग 2 ते 3 वेळा तरी जेवतात. मग संध्याकाळी मी दुसरं काही करत नाही. कारण हा एवढा स्वयंपाक बनवायचा जवळजवळ 2.5 ते 3 तास म्हणजे जातातच. तर हे बी आहेत ना तर अशी त्याच्यावरची ना टरफल काढून ना स्वच्छ करून घेतले आणि त्याचं असं 2-3 तुकडं करायचं एका बियाचं. तर या बियांमधून ना भरपूर असं आपल्याला प्रोटीन भेटलं जातं. आणि आता सीझन आहे तोपर्यंतच फणस असतात. नंतर हे बी पण ना भेटत नाहीत. बी थोड्या दिवस राहतात म्हणजे जास्त दिवस पण ते राहत नाहीत. त्यामुळं मग 2-3 वेळा तरी ना अशी भाजी करते. तर थोडंसं हळद, मीठ आणि हिरवी मिरची, कढीपत्ता घालून ना पाणी घालून कुकर लावून दिला. सकाळी लवकरच अगोदर म्हणजे बी शिजत घालायला घेतलं. म्हणजे परत बाकीची एक तयारी होईपर्यंत वेळ जातो. तर आज नाश्त्यामध्ये मग पोहे केलं होतं. आता असं जेवण बनवायचं घेतलं तर मग नाश्ता शक्यतो पोहे, उपमा असं काहीतरी करते. म्हणजे झटपट नाश्ता होतो. वेळ थोडासा आपला वाचला जातो. तर नाश्ता वगैरे करून झाला की नंतर मग परत सुरुवात केली बाकी ह्याला. तर हे बीन्स घेतलं होतं, स्वच्छ धुवून घेतलं अगोदर पाण्यामध्ये थोड्या वेळ टाकून ठेवते आणि नंतर मग ते बारीक असं कट करून घेतलं. तर मासा आहे ते आज प्राउन्स मासा आणलं होतं. तर हे क्लीन करायला ना थोडासा वेळ जातो. तरी ह्यावेळी थोडंसं ना मोठ्या साईजमध्ये भेटलं होतं. अगदी लहान साईज असेल तर ना ते मग धुवायला लयच वेळ जातो. आणि ह्याच्यामध्ये हा जो काळा दोरा असतो त्याच्यामध्ये तर तो काढायला लागतो. तो काढला नाही तर म्हणतात ते म्हणजे पोटामध्ये गेलं की आपलं पोट दुखतं. त्यामुळे ते व्यवस्थित असं मासं क्लीन करायला लागतात. तर मासं क्लीन करण्यासाठी पण ना म्हणजे बराचसाच वेळ गेला. आपण हे आता सारखं सारखं करत नाही त्यामुळं मग एवढं पटकन ते जमत नाही. आपला स्वयंपाक असेल तर मग तो पटकन होतो. पण इकडच्या पद्धतीचं करायला गेलं तर मला तर जास्तच वेळ जातो. तर हे असं सर्व मासं क्लीन करून घेतलं आणि माशांना मग हळद, मीठ, लाल तिखट आणि आलं लसूणची पेस्ट अशी लावली होती थोडंसं लिंबू पिळून. तर भात आहे तो असं पाणी गरम करून त्याच्यामध्ये तांदूळ धुवून टाकले आणि नंतर मग ते भात शिजला की पाणी येळून साईडला काढते. तर आता कुकर थंड झालेला होता म्हणल्यानंतर त्याच्यामधलं थोडंसं आता बी थोडं मी जास्ती घेतलं होतं. थोडंसं म्हटलं सुकी भाजी पण करावी, छान लागते ती पण. तर त्यातलं थोडंसं साईडला काढलं आणि नारळ आता मी एक खिसून नारळ वाटून घेतला होता. तर नारळ वाटताना थोडीशी हळद आणि जिरं घातलं होतं त्याच्यामध्ये. छान बारीक असं ना वाटण तयार करून घेतलं खोबऱ्याचं. तर तोपर्यंत लगेचच इकडं मासं पण तळायला ठेवलं. आता थोड्या माशांना मी थोडासा रवा आणि तांदळाचं पीठ असं लावलेलं होतं. तर ते पण छान लागत होतं. तर कृष्णाला तसं आवडत नाहीत म्हटल्यानंतर मी अगोदर थोडंसं असं भाजून घेतलं. आता जास्त तेल घालत नाही, कमी तेलामध्येच. आता हे काय डीप फ्राय केलं तरी चालतात, पण मी थोड्या तेलामध्ये असं दोन्ही बाजूनी व्यवस्थित असं भाजून घेतलं. तर आता नंतर ह्याच्यामध्ये कच्चा आंबा आहे तो साल काढून त्याच्या फोडी करून टाकल्या होत्या. तर त्याला आंबटपणा येतो ना भाजीला, तो भातासोबत छान म्हणजे चव लागते. तर आंबा टाकला की एक 5 मिनिट असं शिजवून घेतलं आणि नंतर मग त्याच्यामध्ये वाटलेला नारळ घातला. तर नारळ घातल्यानंतर जास्त वेळ काही शिजवायची गरज पडत नाही. तर लगेच बाजूला फोडणी पण तयार केली. खोबरेल तेलामध्ये मोहरी, कढीपत्ता आणि मेथी असं घालून फोडणी घातली की लगेच झाकून ठेवले की फोडणीचा वास आहे तो सगळा भाजीमध्ये उतरला जातो. तर आता हे पापड आहेत हे पुसून घ्यावे लागतं, त्याला भरपूर असं पीठ असतं. तर ते स्वच्छ असं पुसून घेतलं होतं आणि मग लगेचच आता भाजी करायची ह्याच्यात सुकी भाजी करायची ह्यातच अगोदर पापड तळून घेते आणि नंतर मग त्याच्यातच भाजी घालते. कारण खोबरेल तेलातच हा सगळा स्वयंपाक बनवला जातो, तरच त्याला छान अशी टेस्ट येते. त्यामुळं मग बाकी राहिलेलं तेल मग परत काय करायचं असं होतं. रोज तरी आपण अशा पद्धतीचं जेवण बनवत नाही. तर मग पापड तळून घेतला आणि त्या तेलामध्ये मग मोहरी टाकली. आता ही बीन्स कट करून घेतलं होतं बारीक अगदी. तर त्याच्यामध्येच कांदा, हिरवी मिरची आणि कढीपत्ता हे असं एकत्रच सगळं मिक्स करतात आणि पाणी न घालता असंच ना झाकून ठेवून वाफ काढायची, शिजवून घ्यायचं. तर वरून मीठ आणि थोडीशी हळद घातली. तर इकडं जी भातासोबत सुक्या भाज्या करतात ना तर पाणी न घालताना असं बारीक साईजमध्ये कट केलं की मग ते वाफेवरती शिजलं जातं तसंच, म्हणजे पाणी घालायची जरूरत पडत नाही. आणि नंतर शिजत आल्यानंतर ह्याच्यामध्ये थोडंसं ओला नारळ खिसलेला घालायचा. तर मग अशी भाजी छान लागते. आता भाजी थोडीशी मी जास्त प्रमाणात बनवली होती कारण बीन्सची भाजी मुलांना जास्त आवडते. तर 2-3 वेळा तरी कृष्णा तरी भात केला ना म्हणजे जेवण करतो.
तर शिजत आल्यानंतर मग ओला नारळ खिसलेला वरून घातला आणि नंतर एक 2 ते 3 मिनिट अशी एक वाफ काढून घेतली. तर छान अशी भाजी तयार झालेली होती. आता मासं पण तिकडं फ्राय होत होतं. आता नारळ थोडासा बाकी होता, त्यामुळे मग थोडीशी चमंदी केली होती. इकडे त्याला चमंदी म्हणतात, सुकी चटणी. तर कृष्णाला ती चटणी ना भातासोबत आवडते. फक्त भात आणि ती चटणी खाल्ली तरी पण ना छान लागते. तर आंबा घालून ती चटणी केली की त्याची टेस्ट छान येते. तर मग ती पण थोडीशी मी करायला घेतली होती. तर मासं पण म्हणजे फ्राय करून घेतलं. आता थोडं मासं मी संध्याकाळसाठी ठेवलं, नंतर वेळ झाला होता त्यामुळं म्हटलं बाकी मासा आहे ते संध्याकाळी तळायचं. तर आलं, लहान कांदे, 2 मिरची, कढीपत्ता असं अगोदर एक वाटण केलं. तर ही वाटण आहे ती फणसाच्या बियाच्या सुक्या भाजीसाठी केलेलं होतं. थोडंसं मीठ घातलं त्याच्यामध्ये आणि जाडसर असंच हे वाटून घेतलं होतं. जास्त बारीक वगैरे हे करायचं नाही. आणि हे जे बी काढलेलं होतं शिजवलेलं ना, त्याच्यामध्ये हे वाटण घालून घेतलं. वाटण घालून आता वरून ह्याच्यामध्ये कच्चं तेल घालतात. आता ह्याला फोडणी वगैरे काही द्यायची नाही. न फोडणी देताच ना ही भाजी अशी छान लागते. तर मग वरून थोडंसं खोबरेल तेल घातलं. त्याला इकडं भरपूर असं तेल घालतात. आता माझ्या शेजारच्या काकू आहेत ना, तर तेलाचा वापर अगदी जास्त असतो. चवीला लागतात त्यांच्या भाज्या, पण आम्ही तेल कमी खातो त्यामुळे मग मी थोडंसं घातलं होतं. तर आता ही थोडंसं लहान कांदं, आलं, लसूण आणि हिरवी मिरची, ओला नारळ आता थोडासा राहिलेला होता तो घेतला आणि त्याच्यामध्ये कच्चा आंबा घातला आणि हे थोडंसं जाडसर असं वाटून घेतलं. तर भात आणि नुसतं हे जरी खाल्लं ना चटणी तरी पण छान लागते त्याच्यासोबत, किंवा लोणचं किंवा पापड तोंडी लावाय असले की. तर असं पण खातात इकडचे लोक. तर मग ते पण थोडंसं मी चटणी करून घेतली. आता नारळ खिसलेला बाकी होता म्हणल्यानंतर थोडंसं मीठ घातलं त्याच्यामध्ये आणि मिक्सरला थोडंसं, जास्त बारीक नाही, जाडसरच असं ठेवायचं. तर आता हे दही होतं थोडं बाकी, तर त्याच्यामध्ये आलं, हिरवी मिरची आणि कढीपत्ता घातला आणि मीठ आणि पाणी घालून ना हे भातासोबत प्यायला असं ताक बनवलं होतं. तर असा होता आजचा मेनू. कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नंतर एका नवीन व्हिडिओजमध्ये.